भाजप 102, शिवसेना 42, राष्ट्रवादी 37। अहिल्यानगरमधली अपडेट। जामखेडमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झालाय। उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षरीमध्ये विसंगती आढळली आणि त्याच्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली। जामखेडमधली ही घटना। 103 जागांवरती भाजपने आघाडी घेतली आहे। एक तर त्यांचे उमेदवार तिथे विजयी झालेत किंवा कलांच्या बाबतीत ते पुढे आहेत। ही प्रत्येक पक्षाची वैयक्तिक ताकद अश्विन आपल्याला म्हणावी लागेल की प्रत्येक जण आपापल्या नेत्याच्या चेहऱ्यावरती या निवडणुका लढलेला आहे। पक्षाच्या एक प्रकारे ताकदीवरती या निवडणुका लढवल्या गेल्या, त्यामुळे ही एक प्रकारे वैयक्तिक ताकद प्रत्येक पक्षाची आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याचशा निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, तर महापालिका येतील, त्याच्यामध्ये युती म्हणून लढलं जातं। 2-3 पक्ष एकत्रित मिळून त्या निवडणुका लढवतात, पण ही पूर्णपणे वैयक्तिक ताकद त्या पक्षाची, त्या उमेदवाराची, त्या नेत्याची आपल्याला पाहायला मिळते। अपडेट काय काय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात, पण त्यापूर्वी ही विजय जल्लोषाची दृश्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून सध्या आपण पाहतोय। नगराध्यक्ष पदाच्या 238 जागांचे कल निकाल हाती आलेत, ज्यापैकी भाजप 103, शिंदेची शिवसेना 42, राष्ट्रवादी काँग्रेस 38, काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10, ठाकरेंची सेना 7, तर इतर 21 जागांवरती आघाडीवर आहेत। तर ही टॅली आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भाजप सर्वात मोठा पक्ष किंवा सर्वाधिक जागांवर आघाडीवरती आहे, तर ठाकरेंची शिवसेना ही आतापर्यंत टॅलीमध्ये सर्वात तळाला पाहायला मिळते। भाजपचे संतोष दाभाडे हे तळेगावमधनं विजयी झालेले आहेत। तिथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला होता, पण टॅलीचा विचार करता भाजप सर्वाधिक जागांवरती आघाडी घेऊन आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पीछेहाट पाहायला मिळते। गुलाल लावला जातोय, पेढे भरवले जातात आणि आनंद साजरा केला जातोय, उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये। आतापर्यंतचे जे कल आणि निकाल समोर आलेत त्यात अर्थातच भाजपनं बाजी मारली आणि महायुतीची जरी एकत्रित आकडेवारी आपण पाहिली तरी ती महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त पाहायला मिळते। खरं 105, 42 आणि 38 म्हणजे जवळपास 200च्या घरात आता तिघांचे मिळून जर आकडेवारी आपण घेतली तर, आणि त्याच्यात एकट्या भाजपने 3 फिगर मार्क म्हणजे तिहेरी आकडा गाठलेल्या 105 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर। तर या सगळ्या कलांमध्ये काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10, ठाकरेंची सेना 8 ठिकाणी, तळेगावमध्ये भाजपचे उमेदवार जिंकलेले आहेत। आणि आतापर्यंतच्या निकालामध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष, नंबर 1 चा पक्ष सध्या तरी दिसतोय। 105 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे। तळेगावमध्ये भाजपचे संतोष दाभाडे हे जिंकलेले आहेत। तर दुसरीकडे नगरसेवक पदाची स्थिती काय आहे? नगराध्यक्ष पदाबद्दल तर आपण बोलतोच आहे, ती आकडेवारी पाहतोय, पण औसामध्ये अजित पवारांनी कमाल केलेली आहे। अजित पवारांचे सगळे नगरसेवक विजयी झाले। दोंडाईचामध्ये खरं तर ती वन साइडेड झाली। पन्हाळ्यामध्ये 6 पैकी 3 जागांवरती ठाकरे सेनेचे उमेदवार हे आघाडी घेतात, इतर 3 ठिकाणी घेतात। नांदगावमध्ये शिवसेनेनं 7ही जागा मिळवलेल्या आहेत। शिवसेनेचे 7 उमेदवार, 20 पैकी 7 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत। जामनेरमध्ये 10 जागांपैकी 17 जागांपैकी 10 जागा या भाजपनं जिंकलेल्या आहेत। फैजपूरमध्ये 26 पैकी 6 जागांचे कल हाती येत आहेत, ज्यात भाजप 4, काँग्रेस 1 आणि शरद पवारांचा पक्ष 1। भुसावळमध्ये नगरसेवक पदासाठीचं काय चित्र? 51 जागांपैकी 4 जागांचे कल हाती आले, जिथे भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। तुळजापूरमध्ये काय घडते याचे अपडेट घेऊयात, पण सुहास कांदेंनी गड राखलेला आहे। सागर हिरे हे नांदगावमध्ये विजयी झालेत। उरणमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे अपडेट बघण्यापूर्वी तुळजापूर पाहूया। भाजपचे सर्व उमेदवार हे सध्या आघाडीवर पाहायला मिळतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे